सुंदर वनातले सगळे प्राणी एकत्र आनंदात राहायचे. पण त्या कोल्हेणीला मात्र सगळे प्राणी एकत्र राहत असताना आवडत नसे, कारण तिला सिंहाची जागा घेऊन स्वतः राणी बनायचं होतं. अरे ओ जिराफ दादा, मला जरा सांगा तरी जंगलातला सगळ्यात लांब प्राणी कोणता आहे? अगं ही पण काय विचारायची गोष्ट आहे? तो प्राणी मीच आहे. मग तू जंगलाचा राजा का नाहीयेस? माझ्या मते तर तूच राजा व्हायला हवा आहेस. मग कोल्हेण हत्तीला भेटून विचारते, हत्ती दादा, मी तुला एक प्रश्न विचारू? विचार. उत्तर द्यायला संकोच तर नाही करणार ना? मी कोणाला घाबरत नाही, तर त्यात काय संकोच करायचा? अच्छा, तर मला सांग, जंगलातला सगळ्यात ताकदवान प्राणी कोण आहे? असे प्रश्न विचारून माझा जीव घेणारेस काय तू आज? अगं वेडे, सगळ्यात ताकदवर प्राणी तर मीच आहे. जर हे खरं आहे, म्हणजे तू म्हणतोयस की जंगलातला ताकदवान प्राणी तू आहेस, मग शेरखान जंगलाचा राजा कसा काय होऊ शकतो? अरे दादा, राजा तर तुला व्हायला पाहिजे ना. तुझं बोलणं तर मला पटतंय. विचार कर, जर तू निवडणुकीला उभा राहशील तर नक्कीच माझं मत मी तुला देईन. हत्तीला भडकावून कोल्हेण चित्त्याकडे निघून जाते. ए चिता भाऊ, एक गोष्ट सांग मला, जंगलात सगळ्यात वेगाने धावून शिकार कोण करू शकतं? अरे वेड्या मूर्खा, तू काय पागल झालायस का? तुला मी दिसत नाही का? तू दिसलास म्हणून तर मी तुला हे विचारतेय ना. हे कसं काय विचारतेस तू मला? हेच की सगळ्यात जास्त वेगात तू धावू शकतोस, मग जंगलाचा राजा शेरखान कसा काय? अरे म्हणजे काय? म्हणजे हे की माझ्या मते जंगलाचा राजा तुलाच व्हायला हवाय, शेरखानला नाही. अच्छा, तर राजा होण्यासाठी मला काय करावं लागेल? काही नाही, फक्त जंगलात निवडणूक लढावी लागेल. आणि हा, माझं मत तर मी तुलाच देईन. आजपासून तूच माझा राजा आहेस. चित्याला राजा बनण्याचं स्वप्न दाखवून कोल्हेण माकडांकडे निघून जाते. ऐका माकडांनो, मी तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आली आहे. आनंदाची गोष्ट? तर सांग ना मग आम्हाला नेमकं काय? हेच की आजपासून जंगलामध्ये माकडांचं राज्य असेल. माकडांचं राज्य? तू काय पिऊन आलीस का? नाही, पण माझं बोलणं ऐकून तुला आनंद तर नक्कीच होईल. चल लवकरात लवकर सांग ना, ती काय गोष्ट आहे? पहिले मला तू हे सांग की जंगलातला असा कोणता प्राणी आहे की जो जंगलामध्ये सुद्धा शान ठेवून राहतो आणि माणसांच्या वस्तीत जाऊन सुद्धा उड्या मारू शकतो? अगं वेडी आहेस का तू? हा कारनामा फक्त माकडच करू शकतात. मी सुद्धा हेच सांगते ना, माकड सगळं काही करू शकतो. सगळं म्हणजे? अरे म्हणजे माकड जंगलाचा राजा सुद्धा होऊ शकतो. बघा राजा साहेब, नाकारू नका. राजा? परंतु राजा तर सिंह आहे ना. असेल, शेरखान जंगलामध्ये राजा म्हणून मोठी हुशारी मारत असतो, पण माणसांच्या वस्तीत तर त्याला पिंजऱ्यात कैद राहावं लागतं ना. म्हणून माझ्या नजरेत तर तूच राजा आहेस. मी माझं मत तुलाच देईन. निवडणुकीला उभा राहण्यासाठी तयार राहा माकड दादा. हे ऐकून सगळी माकडं खुश होतात. मग कोल्हेण सापाजवळ जाते. साप दादा, तुला माहितीये जंगलामध्ये राजासाठी निवडणूक होऊ शकते? म्हणजे काय? म्हणजे हेच की जंगलामध्ये जो सगळ्यात ताकदवान असेल तोच राजा असायला हवाय ना. हो. मग तू मला हे सांग, जंगलामध्ये तुझ्यापेक्षा जास्त विषारी प्राणी अजून कोणी आहे का? नाही. मग जंगलाचा राजा सापच असायला हवा ना. तुम्ही एक काम करा, निवडणुकीसाठी उभे राहा. मी माझं मत तुम्हालाच देईन. नाही नाही नाही, मला नेता बनण्यात काहीच इंटरेस्ट नाही. का? अरे तो पिक्चर वगैरे बघतेस की नाही ग? पिक्चर मध्ये नेत्याला काय म्हणून आवाज देतात? घाणेरड्या जागेतले जंतू. आणि काळा नाग पण बोलतात ना. स्वतः नेते पण बोलतात की काळा नाग आहे मी म्हणून. हे बघ, मला ना माझ्याच मस्तीमध्ये जगू दे. आणि राहिली गोष्ट राजा बनायची, तर तू मतदानाला उभी राहा. आमची सगळी नाग प्रजाती तुलाच मतदान करेल. ठीक आहे, तुम्ही सांगताय तर मी आता राणी बनायला तयार आहे. पण तुम्ही तुमचं वचन विसरू नका. तुमच्या सगळ्यांचं मत मलाच द्या. हा, वोट फॉर मी, वोट फॉर मी.
त्यानंतर कोल्हीण हरणांच्या कळपात जाते. हरिणताई, मला सांगा तुम्ही की जंगलात सगळ्यात जास्त वेगात कोण धावू शकतं? सगळ्यात वेगात तर दोनच प्राणी पळू शकतात. आम्हाला मारण्यासाठी चित्ता आमच्या मागे जोरात पळतो आणि आमचा जीव वाचवण्यासाठी आम्ही चित्त्यापासून जोरात पळतो. सिंह तुमच्यापेक्षा वेगात धावू शकतो का? नाही. मग सिंह जंगलाचा राजा का? हे बघा ताई, जर तुम्ही निवडणुकीसाठी उभे राहाल तर मी माझं मत तुम्हालाच देईन. हा, ए बाई, मला तुझं वोटबीट काय नको. चुकून पण आम्ही जर मतदानाला उभं राहिलो ना तर सिंह राजा आमची वाट लावून टाकेन. ठीक आहे, जशी तुमची इच्छा. पण जर मी निवडणुकीला उभे राहिले तर मग मला तुम्ही तुमचं मत द्याल ना? हो, आम्ही सगळ्या तुलाच मतदान करू. चतुर कोल्हीण तिथून हसतच निघून जाते. काही दिवसानंतर जंगलात सगळ्या प्राण्यांची पंचायत भरते. हे बघा मित्रांनो, आजपर्यंत जंगलात राजाच्या पदासाठी निवडणूक नाही झाली, परंतु पहिल्यांदाच ही निवडणूक आयोजित केली आहे. तर सिंहराजाला हे जाणून घ्यायचंय की तुम्हा सर्वांना निवडणूक का हवी आहे. अरे मित्रा, जंगलात सगळ्यात मोठा मीच आहे, तर मग राजा तर मीच झालो पाहिजे ना. भावा, थोडी हवा येऊ दे. उंच असलास म्हणून काय झालं, जंगलात सगळ्यात ताकदवर मी आहे, तर मग राजा मीच व्हायला पाहिजे ना. अरे भाजीपाला खाणारा शाकाहारी खली, तुझ्यात ताकद तर आहे, पण माझ्यासारखी चपळता कुठून आणशील? मी पापणी लवते तेवढ्या वेळात इथून तिकडे जातो. तू पोहोचू शकशील का? राजा चपळ असला पाहिजे आणि म्हणून राजा तर मीच बनणार. हे ऐकून माकड म्हणतो, अरे तुम्हा सगळ्यांना जर राजा बनायचंय तर मग मी इथे तेल घेऊन काय तुमची मसाज करायला आलोय काय? अरे माकडाच्या पोरा, तू तर गप्प बस. अरे तू जंगलासाठी काय करू शकतोस रे? अरे मी प्रभू रामाचा भक्त आहे. आम्ही लंकेला जाळू शकतो, तर जंगलातलं राज्य पण चालवू शकतो. म्हणजे तुमच्या सगळ्यांकडे स्वतःचं कौशल्य आहे. कुणामध्ये ताकद आहे तर कुणामध्ये बुद्धी आहे. आम्हाला हे जाणून घ्यायचंय की शेरखानकडे असं काय आहे की जो खूप वर्षांपासून जंगलावर राज्य करतो आहे. अरे आंधळ्यांनो, माझे विचारच माझी निपुणता आहे. तुम्ही राजा बनायचा विचार करताय, परंतु मी स्वतःला राजा समजतो, म्हणून मी राजा आहे. ओय, डायलॉग तर मस्त मारतोस, त्या पिक्चर सारखं. मी जिथे उभं राहतो रांग तिथूनच सुरू होते. गोष्ट चित्रपटाची नाहीये. तुमचं संरक्षण पण मीच करतो ना. आमचं संरक्षण पण करतो आणि काळजी पण घेतो. आम्हाला मारून पार्टी तुम्हीच करता ना सर्व. हो, आणि आम्ही तुमच्यापेक्षा मोठे असून आमच्या मानेवर उडी घेता आणि आमच्या मानेला तोंडात पकडून मारून टाकता आणि आमचं सगळं शरीर मागून पुढून खाऊन टाकता. नेमकं तुम्हाला म्हणायचंय काय? निवडणूक. इंग्रजीमध्ये सांगायचं तर इलेक्शन. ठीक आहे. शेरखानने हो म्हणतात सगळे प्राणी खुश होतात. तेव्हा वाघाच्या डरकाळीचा आवाज येतो. वाचवा, वाचवा. वाघाची डरकाळी ऐकून सगळे प्राणी चिंतेत पडतात. तेवढ्यात वाघ तिथे येऊन म्हणतो, महाराज, शिकाऱ्यांनी जंगलाला चारही दिशांनी घेरलंय आणि एका कोवळ्या हरणाला कैद पण केलंय. काहीतरी करा महाराज, काहीतरी करा. आपल्या जंगलाला शिकाऱ्यांपासून वाचवणं हे राजाचं कर्तव्य असतं, परंतु मी आता जंगलाचा राजा नाहीये. मी समजलो नाही महाराज. ह्या सगळ्यांना राजा बनायचंय. सगळ्यांजवळ काही ना काही निपुणता आहे, त्यामुळे जंगलाला वाचवायची गोष्ट यांच्या बरोबर कर. आणि त्याच वेळेस शिकारी सगळ्या प्राण्यांना घेरतात. जर कोणी जाग्यावरून हल्लं तर गोळी खालेन. महाराज, आम्हाला वाचवा, आम्हाला वाचवा महाराज. जंगलातला सगळ्यात उंच प्राणी जिराफ आहे, त्याला सांगा तुम्हाला वाचवायला. महाराज, मी सगळ्यात उंच जरूर आहे, परंतु तुमच्या इतकी ताकद नाहीये माझ्यात. तर मग हत्तीला सांगा, तो सगळ्यात जास्त ताकदवर आहे. मी सगळ्यात जास्त ताकदवर तर आहे, परंतु माझ्यात तुमच्या एवढी चपळता नाहीये महाराज. तर मग बिबट्याला सांगा, तो तर चपळच आहे ना. माझ्या चपळतेचं काय लोणचं टाकू मी? शिकाऱ्यांना मी खूप घाबरतो हे तर तुम्हाला माहिती आहे ना महाराज. तर मग माकडांना सांगा जंगलाला वाचवायला, कारण माकड तेल घेऊन जंगलातल्या प्राण्यांची मसाज करायला नाही आलेत ना. माझाच डायलॉग मला वापस मारलात महाराज.
महाराज आमची चूक झाली. जर तुम्ही बोललात ना तर आम्ही आमच्या तेलाने तुमची रोज मसाज करू. परंतु आम्हाला वाचवा महाराज, आम्हाला वाचवा. नाही, तुम्हाला राजा बनायचंय ना, त्यामुळे जंगलाला तुम्हीच वाचवणार. महाराज आम्ही तर कधीच नाही बोललो की आम्हाला राजा बनायचंय. आणि आम्ही पण निवडणूक लढण्याच्या विरुद्ध होतो महाराज. महाराज, तिकडे बघा, माझा मुलगा शिकाऱ्यांच्या कैदेमध्ये आहे. त्याच्या जागी जर तुमचा मुलगा असता तर तुम्ही त्याला नसतं वाचवलं का? महाराज, माफ करणारा मोठा असतो, त्यांना माफ करा. सगळ्या प्राण्यांची विनंती लक्षात घेऊन शेरखान शिकाऱ्यांचा सामना करण्यासाठी तयार झाला. हे बघा शिकाऱ्यांनो, आम्हाला तुमच्याशी लढाई नाही करायची आहे, परंतु आमच्या मनातली गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. बोल, काय बोलायचंय ते? हेच, शिकारी तुम्ही पण आहात, शिकारी आम्ही पण आहोत. म्हणून काय आम्ही तुमच्या गावात कधी शिकार करायला आलोय? नाही. आणि जरी चुकून आलो तरी कधी पिंजऱ्यात कैद करून, कधी सर्कस मध्ये, तर कधी झू मध्ये तुमच्या लोकांचं मनोरंजन करतो. हा तर माझी अशी इच्छा आहे की ज्याला तुम्ही कैद केलंय त्या हरणाला तुम्ही सोडा. वा भावा वा, तूच खरा असली नेता आहेस. दोन्ही बाजूंनी तुलाच जिंकायचंय. हा, चांगलं चांगलं बोलून हरणाला पण सोडवशील आणि जंगलात सगळ्यांना सांगशील की राजा असावा तर तुझ्यासारखा, है ना? परंतु तू समजतोय तितके मूर्ख आम्ही नाहीत. तर मग तुम्हाला काय पाहिजे? चल, एक्सचेंज ऑफर देतो तुला. जर तुला हरणाला सोडवायचं असेल तर तू चुपचाप त्या पिंजऱ्यामध्ये कैद हो. मी हरणाला सोडून देईल. नाही शिवराजा, असं काहीही करू नका. काय? स्वतःची वेळ आली तर घाबरलात काय? बोल, पिंजरात कैद होतोस की नाही? नाही शिवराजा, आम्हाला तुमची गरज आहे. मी तयार आहे. त्या हरणाच्या बछड्याच्या ऐवजी मी कैद व्हायला तयार आहे, परंतु माझी एक अट आहे. काय अट आहे तुझी? मी इथला राजा आहे, परंतु तरीही तुझा गुलाम बनून राहील. तुला वाटलं तर तू मला सर्कस मध्ये पाठव किंवा झू मध्ये कैद करून ठेव, परंतु या प्राण्यांना काहीच करू नकोस, यांना परेशान करू नकोस. हे ऐकून सगळे प्राणी भावुक होतात. शेरखान, मला माफ करा. जंगलात निवडणूक लढण्याचं षडयंत्र मीच रचलं होतं. मला माफ करा. अरे यार, मी पण हिच्या बोलण्यात फसलो. मला पण माफ करा सिंहराजा. आम्हाला सगळ्यांना माफ करा शिवराजा. आम्हाला सगळ्यांना माफ करा. शिकारी भाऊ, हरणाच्या बदल्यात मला घेऊन जा तुम्ही. कृपया ऐका माझं. आमच्या राजाला नका नेऊ आमच्या राजाला. हो, ते इथे नसतील तर आम्ही असेच मरून जाऊ. अरे शिकारी भाऊ, सिंहराजाच्या बदल्यात मला घेऊन जा. माझ्या गळ्यात पट्टा टाकून शहरातल्या रस्त्यांवरती कुत्र्यासारखं फिरवा. मी तुमचा कुत्रा बनायला पण तयार आहे, परंतु आमच्या राजाला काही करू नका. कृपया आमच्या राजाला सोडून द्या. सगळ्या प्राण्यांचं शेरखान प्रती असलेलं प्रेम पाहून शिकारी म्हणाला, वा, एवढं प्रेम तर मी माणसांमध्ये पण नाही बघितलं. एका हरणाच्या बछड्याला वाचवण्यासाठी स्वतः राजा कैद व्हायला तयार आहे आणि राजाला वाचवायला जंगलातले सारे प्राणी मरायला तयार आहेत. मी तुमच्या भावनांची कदर करतो, म्हणून मी निर्णय घेतलाय की कोणत्याही अटी विना मी ह्या हरणाला सोडून देतो आणि वचन देतो की यापुढे कधीही कोणत्याही प्राण्याला नाही कैद करणार, नाही त्याला त्रास देणार. मग हरणाची सुटका करून सगळे शिकारी तिथून निघून जातात. सगळे प्राणी राजाच्या रूपात शेरखानलाच पाहण्याची इच्छा व्यक्त करतात. आता जंगलात सगळे आनंदी आहेत. तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.